गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, काल जो संध्याकाळी पाऊस झाला आणि चक्रीवादळ आलं ना, त्याच्यामुळे शेतीचं, केळीचं आणि गव्हाचं खूप नुकसान झालं आमच्याकडे. आणि मी आता पितोय मित्रांनो आपला लेमन टी. ओके मित्रांनो, तर ब्लॉगची सुरुवात मी सकाळी केली होती, पण त्याच्यानंतर मला ब्लॉग बनवताच नाही आला. कारण मी गेलो होतो मित्रांनो आज भुसावळ, आपल्या ज्या साईट आहे ना त्यांचे पॅनल आणायला. पण ॲक्च्युअली झालं असं की एकाच साईडचे पॅनल भेटले, म्हणून मी ते घेऊन आलो. बाकी ज्या दोन साईड आपल्या त्या पेंडिंग आहे आणि काही इतकं डिटेल सांगायची काही गरज नाही आहे. बाकीच्या ज्या दोन साईड आहे मित्रांनो त्यांचे पण पॅनल येतीलच लवकर. ओके मित्रांनो, सकाळी पण मी लेमन टी पित होतो आणि आता पण तीच पितो. हे बघा, दिसली. आजकाल काहीच विशेष नाही मित्रांनो, पण बाहेरच्या जगातल्या विशेष गोष्टी करताय. आज सकाळी 8:30 पावणे 9 वाजता आपल्या राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्लेन क्रॅशमध्ये वारले मित्रांनो. खूप दुर्दैवी घटना आहे. मीन्स खूप चांगले होते ते. चांगले इन द सेन्स की धडाकेबाज होते. दादा होते ते, दादा, जसं त्यांचं नाव अजितदादा पवार, तसे ते दादा होते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्यांनी. खूप साऱ्या त्यांच्या गोष्टी लोकांना पटत पण नव्हत्या, पण एकंदरीत स्ट्रॉंग लीडर होते ते आपल्या महाराष्ट्राचे चांगले. जे झालं ते खूप वाईट झालं. ओके मित्रांनो, चला आता करू स्वयंपाक. आणि आज मित्रांनो मी करतोय मसूरची डाळ. तर मित्रांनो, हे कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची मी काटून घेतली आहे. आणि इकडे हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला मित्रांनो. आणि हे तेल गरम होते. तर मित्रांनो, आता भाजी इथं शिजते, मीन्स मसूरची डाळ शिजते. आता चला बनवू चपात्या आपण. ओके मित्रांनो, तर स्वयंपाक झाला आहे थोड्या वेळापूर्वीच आणि मी करतोय जेवण. मी एकटा करतोय मित्रांनो जेवण आता. भूषणचा क्लास चालू आहे, तो थोड्या वेळाने. आता वाजले 9:15 आणि मला लागली भूक. तर भूषण बोलला की भैया तू जेवण करून घे, मी नंतर येईल. म्हणजे त्याला 10 होतं जेवण करायला. तर ही अशी आपली भाजी झाली आहे मित्रांनो. थोडं पाणी जास्त झालं वाटते, काय माहिती. बघू आता, टेस्ट करू कशी झाली. इथं गरमच आहे अजून भाजी. मस्त झालं मित्रांनो. ओके मित्रांनो, तर आता बाहेर आलो तुम्ही आणि परत कालच्या सारखीच हवा सुटली मित्रांनो. हे बघा, मे बी दिसत नसेल तुम्हाला, अंधार आहे तर पाऊस पण पडू शकतो आता थोड्या वेळाने. ओके मित्रांनो, तर चला मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेट. बाहेर खूप हवा सुटली मित्रांनो. पाऊस पडण्याचे 90% चान्सेस आहे.
जर का तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.